ओ माय बाई हो का हो मायच्या तर आपणच आणली असती मग आम्हाला तर पैद धावत यायला लागलं असतं घरी बबड्यान तर माय बाई सारखं डोक्यावर घेतलं असतं हो का हो चांगलं नाही त्याला पण काही ओ माय बाई काय सांगीन तू कानकोंडा मी कानकोंडी तो घरातला पीर मी इकडे भेव मी म्हणून माय कोण घुसलंच का घरात मी म्हणून बाई बबड्या गेला बालीच्या घरी यानं घर उघड टाकलं कोणी घुसलं बाई हो आणि मी आलती वनास करून युकलीस दरवाजा उघडा दिसला आणि मी गेली घरात मग बाई मला दिवस लागला ना म्हणलं बाई वशीन कोणी अंदर मी त्याला ढाकधपट करू आणि तो अंदर भी मेळा चालता मग हो का नाही चांगलं नाही त्यानं हो का तरात दिला का हो त्यानं लय खायला बिस्का हाय काही नाव ठेवले असतील नाही जेवायला नाही अजिबात नाही शांताबाई त्याची भाजी गेली ना काकू आवडते मला जेवला माघारी 2 दिवस जेवला तो 2 सांजा 2 दिवस नाही 2 सांजा लागे 2 दिवस सरिताच्या घरी जेवला मीनाच्या घरी जेवला आत्याबाईच्याच घरी जेवतो जास्त हो ना आता तुम्ही सगळ्या जणी असल्याच्यानं त्याला ठेवला आम्ही समजा वहिनीच काळजी जसं नाही तर त्याची खाय प्यायची सोय नसती लागली काय येत नाही ना लेकराला किती म्हणलं तरी काही करून ठेवशील तर काय 8 दिवसाचं कसं काय करून ठेवशील मग त्याच्यानं मला रास लागलं असतं मग घरी म्हणजे तुम्ही म्हणा जा तुम्ही सांभाळलं त्याला खरं म्हणून मला झालं नाही तर होत होतं का मग कोणाच्या भरोसा ठेवत होती त्याला सांग बरं नाही हो शांताबाई त्यात काय काय एका लेकराला स्वयंपाक करणं म्हणजे काय हे आहे का माय आमचा कोण नाही का तो नाही हो माय तुमचं आहे तर काय तर माय बाई आले का काय माय काय धिंगाणे घातले माय बाई साऱ्या गावात व्हिडिओ पसरले म्हणलं काचे माय बाई या ना गंगूबाई आता थोडा वेळ झाले बस हे बा 15 मिनिटे नसतील झाले सध्याच आलो असं म्हणा काय माय शांताबाई सोबती का काय ते ड्रेस घातले माय तुमची माय बाई ते टी शर्ट आणि पॅन्ट काय माय काही बाई बाईने हाशासारख्याच गोटी माय बाई मंग्यान दाखवले मला फोटो मी म्हणलं माय बाई सांगता वय गिरीन सोय आली आता शिटून म्हण का तिच्या भावजाईनं म्हण घातलं असं नारे कपडे तर चालून जाते पोरी सोरीला सोबते आपल्यासारखे सोबते का माय एक तर आपण टिप्पट फुगलो आणि त्याच्यात काही ड्रेस घालणं साजरं लागते का मला तर बाई भल कसा असा आहे बाई तुम्ही तर बाई काही दिसा बाई काही म्हणा आता कसं आहे गंगूबाई तर ठीक आहे आम्ही सोब्याले आणि याले नव्हतं गेलो खरं सांगतो तो मस्त एन्जॉय करायला गेलतो म्हणलं आणि माय सोयरी बी सगळे साजरे आहेत म्हणलं सगळे स्टँडर्ड आहेत म्हणलं हो माय बाई माया भावजाईचे माया बापही होते म्हणलं सांगा किती मेळ आहे आमच्यात म्हणजे पोराची सासू लागे पोरीची सासू हो समजे जण गेलतो म्हटलं कुठेच फुगाफुगी नाही राग नाही लोभ नाही भांडण नाही तंटा नाही काहीच नाही सगळ्यांना मजा केली म्हटलं कपडे लागते काय हो आम्ही तसेच घालतो त्यात काही नाही पण तशी सांगतो म्हटलं सगळे जण लय मजा केली म्हणलं आम्ही फोटो पाहिलेच ना तुम्ही म्हणूनच आल्या नाही मजाच काय आता मजा तर कुठे होते तसे या वयात तसं जो म्हणलं तर तीर्थयात्रा हिंडावाई शांताबाई तुम्ही म्हणसान कशी तर पण तुम्ही तर माय बाई बीचवर गेलता माय बाई लिहिलंय का या वयात हे करा त्या वयात ते करा नाही हो माय देवधर्म तर मी लहानपणापासून करतो म्हणून काय आता बी करावं नाही असं नाही आता बी करतो आम्ही देवधर्मही करतो एन्जॉय करतो सगळंच करतो म्हणलं गंगूबाई आता कालेच अंगूर खट्टे हे करता तुम्हाला जाल नाही भेटत इतक्या दूर म्हणून तुम्ही म्हणता का तुम्हाला का झाला नाही वाटत काही सगळेले करा वाटत असते मजा कोणाला नाही करा वाटत पण जमलं नाही की मग नाही मी नाही आम्ही नाही असं म्हटलं की झालं नाही मी नाही त्यातली कडीला वाटली काही बी मला ना सांगू माय बाई तसं काही नाही माय मला काय करावं लागते मी काय ह्या तरी तिकडे जाऊन घातलं मी तर अत्ती बी घालतो मग मानवरा काही मला नाही म्हणत मानवराची मला सगळी सुट्टी आहे म्हटलं ते म्हणतात काही कर म्हणतात तू काही केलं तर चालते म्हणतात असं म्हणतात मग पण मीच नाही घालत सोबत नाही माय बाई किती म्हणलं तरी आपण आपला खायला हासा करून घ्या उगाच आपला हासा आपल्या हातानं करणं लय साजरं दिसत जा माय बाई शांताबाई आणि ते माहिती बाई कोण होती माय जॅकेटवाली आता देव का बाई होत्या माय बाई सगळ्याचे फोटो पाठवले काय दिनून पाठवले असतील नाही मंगेशच्या फोनवर असं काय आता ते पाहिलं काय मैसूर माय पोरग ते त्या फुग्यात बसले होते माय बाई त्या समुद्रावर फुग्यानं उडले ते माय आम्हाला म्हणत बस
बसा बसा. आम्ही नाही बसलो बाई. बऱ्या ना बसल्या. याचा फुगा फुटला असता समुद्रात पडला असता. उगा असता फुग्याचं नुकसान. काय म्हणलं? काय नाही म्या म्हणलं जातो घरी. माट राहिली करायची. भल्लीच करे कंडी आहे गंगी. कोणाच्या आनंदात तिला आनंद होतच नाही. तिरकाट्या तुत्राची. आता काय 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 हे आहे का? आता गेलो कुठे सगळ्याचं हाशी मजा गमता. आम्ही बाई इमले तुला सांग खरंच आहे बाय. माय सोयरीला साजरे भेटले बाई. तू काही म्हण बाई. मा पोराचे सासरवाडी इकडले लय साजरे आहेत बाई. आता मस्त आहे बाय. लयच माय माय इन तर इतकी सुधारली माय. काय सांगू इमले तुले. मला तसं पाहिलं तर असं वाटत नाही की माय हेच रत्नाबाई होय का. माय बाई शिटुडी जीव लावते. माय मनात आले जीव लावते. हो श्यामचे तसे मुके घेते. माय बाई लय हरिक करते आता श्यामचा. तर तू नाही तर माहित आहे हे शिटूची आत्या होती. त्या आत्याचं जरासं हे झालं म्हणजे जसे भांडण आता घरगुती त्याच्यानं होत्या त्या तिथं. मग ते बी घेतलं होतं संग. लय साजऱ्या स्वभावाच्या आहेत पुरी. इतक्या मजा की काय सांगू तुले. मी आता म्हणलं आमच्या घरी या म्हणलं. तुम्हाला काही येऊ नाही पण हो हो म्हणतात. आता म्हणलं स्पेशल दिन न्यायला धावा लागेल त्या बाईले. तशा येतात का कोणी बिनबाण्यानं. पण खरंच माघारी आणीन मी त्या बाईले. हो का आला ना काय गोर माशी तुझ्या आत्या नाही तशा. हो तिच्या आत्या तुला सांगतो इमले ह्या बा घरच्या फोनावर काय मी त्यानं पाठवले मंग्याच्या फोनावर पाठवले असेल त्यानं. हादी नाही रिकाम टेकडे धंदे करते ना काही काम नव्हतं. गंगी कोणताच हरिक करते. जाऊ दे हा मादिनूच्या फोनात आहेत ना. मी तुला दाखवीन फोटो. लय साजरे फोटो निघाले म्हणलं तिकडे. हो ना नाही बरं झालं ना. जाऊ द्या बरं आहे. जीव आहे त्यात लोक आनंद करून घ्या. हात पाय जोर आहे तोपर्यंत. नाही तर काय हो मग. बरं आहे माय बाई साजरं झालं. हो माय बाई लय साजरा परवाच झाला. काहीच टेन्शन नाही माय बाई. इमानाचा म्हटलं की पोटातलं पण नाही आलं. अहो इमान उडते तर कळत नाही आपल्याला. मी तर म्हणून माय इमान हवेत उडते तर काही डलडल हालत अशी असं काही हेकडं तेकडं होत अशीन. अहो तर काहीच माहित नाही पडत ना. तू म्हणशील तशी आपण घरी खुर्चीवरच बसेला. काहीच नाही माहित पडत. फक्त त्या काचातून पाहिलं की समजते की माय क्या ओदर आलो म्हणून. हो बाई मी तर पाहतच ना जात जा बाई. मला तर बेहोस लागे बाई. मी त्या काचाच्या बाहेर पाऊस नाही माय बाई. ती खिडक्या असतात उली उली उघडत नाहीत इमले. त्या खिडक्या उघडत नाहीत. अरे माय मग हवा गिवा लागायचं कसं मग माय बाई. गरमी नाही होत ना. गरमी नसते होत माय बाई त्याच्यात. ओ माय लो साजरं असते ना इमले. लो साजरं असते लय मोठं असते माय बाई. किती लोक बसतात त्याच्यात. आपल्याला लय उत्सुक दिसते. लय मोठं असते ना. आता तिकीट पाहतो ना माय आपण. वदर गेलं गेले लहान चुकलं दिसते ते. असं आपल्या गावात गेले असं का शांताबाई तुमचं इमान सांगा आम्हाला माहित नाही. नाही तर आम्ही उभं असं राहिलो गोठ्यावर आलो असतो. वदर जर सग दिसले असं दिसले असते माय बाई. खालून हात दाखवला असता आम्ही. आपल्या गावात गेलतो का जी. काय सांगा बाई. आता इतक्या वदर उडलं तर आलं लागलं येशील म्हणतात. अंदी मध्ये आपलं गाव तर काय सांगू. कुकडे आहे कुकडे नाही. लय दूर गेलतो ना वहिमले. लय दूर गेलतो ना माय बाई. लय दूरचा प्रवास होता ना तो. लक्षद्वीप माय बाय 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 लय दूर. आपलं गाव तर लागलंच अशीन बाई मी म्हणतो. आता बदलून काय दिसते आम्हाला. मामाजीले झोप लागली का एवढी. नाही व कावा निजले का. शांती आली म्हणलं. निजले का म्हणलं. आता बाई जाऊ द्या. लय भारी पडले झोपू दे. मी का बसतो घंटाभर. झोपू दे झोपू दे. नाही व आता तर जागी होते. अहो तो चिंगे आलता ना त्याच्या संगत लय वाखोड बोलत बसले. निजले का म्हणलं. झोप लागली का. शांती आली ना शांती. काय कोण आलं. शांता आली ना म्हटलं. ती गेलते आधी जत्रीहून आली ते तुझे भेटीले. असं का बाई. कसं झालं दर्शन. कसं झालं प्रवास कसा झाला. प्रवास साजरा झाला मामाजी. तर ते काय दर्शन घ्यायला काय मंदिर गिंदिर नव्हता. पर्यटन होतं ना असं. पर्यटन फिरायला गेलतो. दर्शनाले नव्हतं गेलो. तीर्थाले नव्हती गेली म्हणलं. फिरायला गेलती फिरायला. असं का बर. शांतारामाला असेल ना. सांग काय करा. अरे बघा कोण बसलो होतं तुमच्याजवळ 2 घंटे. शांतारामाला नाही तर भूत आलतं काय. असे करतात शांती बाय. घंटाभर येत राहते घंटाभरात भरात बोलून जातात. आता मग किती वाकू शांताराम बसला. आता म्हणतो तुला शांतारामाला असेल ना. शांतारामाला नव्हता का मग. आलता हो आलता. माध्यान नाही सकवून आलता. हो आलता असं नातूबा काय म्हणते. नातू मस्त आहे. आता दुपारून आली त्याने. मी आली घाई घे म्हणलं आता इतक्या दिवसाची भेट नाही तर या म्हणलं भेट घेऊन. मग आली
आता तिकून आले तर जरा ते दोघे मायला का शिडशिड झाले. तर तिला ते अंग टाकलं, तिला झोप लागली आणि लागे बाबू निजला. मग दुपारचा आणि उठला की हा चांगला आहे, मस्त आहे. हो इतक्या दिवसा बरं बिमार तर नाही पडलं. तेच तर मस्त शांतारामले म्हटलं काय म्हटलं बाबू बाबूले त्रास झाला असेल तर म्हणे नाही मस्त मस्त राहिलं म्हणे. सांगे लागे ते हे सांगे काय योगिता आहे ना तिच्या भाऊजाईचं नाव, तर ते तिचे आई बाबा होते म्हणे. हो हिच्या भाऊजाईचे माय बाप होते, लागे आत्या होती हिची मोठी मोठी आई मोठे बाबा. हो समजा जण आम्ही चौघ जण, जसं समजा हे दोघं ना आम्ही दोघं. हो ना सांगे शांताराम. हो लय जण झालतो म्हणे. इमानानं गेलतो म्हणे सांगे मजा तिकडली. हो हो बाई इमानानं गेलतो, इमानानं चालो, इमानानं जा लागते बाई. हे बा आते बाई ताईतच होती ते मोठे मोठे जहाज राहतात काय शिपा, त्या शिपीत जा लागते. तर त्या शिपीतलं काय ते अलग अलग असते म्हणते बाई. ते समुद्राचं जसं ते काय म्हणतात बाई त्याला, मला काय इतकं येते नाही खरं सांगतो. तर त्या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर ते शिपीनं जा लागते. आणि या ठिकाणावर जो आम्ही गेलतो ना याचं काही नाव लक्षद्वीप. त्या लक्षद्वीपातही माय बाई अलग अलग ठिकाण आहेत आते बाई. असं नाही लक्षद्वीप म्हणजे लक्षद्वीप, ते ती बी न्यारे न्यारे आहेत काही ठिकाणं. आम्ही ज्या ठिकाणावर गेलतो ना तर ती डायरेक्ट मग इमानानं जा लागते जसं. असं आहे काय तर राजू सांगे आपल्यालाच काय कळते त्यातलं. हो ना असे का बरे ना जाऊ दे, एवढ्या दूर जाणं झालं पायनं झालं. शांताराम म्हणे राजूच्या आला म्हणे हा योग. राजू असे ना मग तुमच्या संग त्याची लक्ष्मी हाय अर्ध्यातूनच कशा ठोकते. आता बाय राजू संघ आहे सगळे संघ आहे. मग शांताराम 2 घंटे बसला बरं तरी ते बोलतात बातच बोलतात आणि बातच म्हणतातच दुसरीच गोष्ट लावतात, स्वतःचीच लावतात. मग आपलं ऐकत नाही, आपली गोष्ट काढून टाकतात आणि घंटाक बऱ्या अजून म्हणतात ते आम्हाला सांगलंच तर नाही. असंच चालू आहे ना. आता वैमानानं याद नाही राहून राहिली आता बाई. हो मामाजी म्हणलं राजू होता, त्याची लक्ष्मी होती, त्याचे सासू सासरे हो सगळे जण होते बापा. सासू सासऱ्याला घेतलं होतं त्यानं सांग. अरे लेख असं का फार सुद्धा. हा त्याच्या आई बाबा नाही ते घरीच ठेवतो तुमच्याजवळ. भल्लं डोकं खातात शब्द सांगितलं बरं. मग यादच राहत नाही निरा आपल्या डोकं किती होतात. आता तुम्हाला सांगितलं ना सगळे जण गेलते, तुम्हाला याद कोण नाही राहत वा राहते ना वा. तू पुरी गोष्ट सांगत नाही मला. शांते ही अर्धी गोष्टी सांगते, अर्ध्या गोष्टी सांगत नाही मला. मग मला म्हणते की तुम्हाला याद राहत नाही खोट्या दुत्राची. मला अर्ध्या गोष्टी सांगत नाही बरोबर. पहिलं जाऊ दे ना ते बाई मुख्य ना टेलीच याद राहत नाही ते. हा मामाजी मी सांगतो ना तुम्हाला. ह्या समजे जण योगिताची आई योगिताचे बाबा, योगिता म्हणजे राजूची लक्ष्मी आणि लागे राजूची आई बाबा, त्याची आत्या आहे त्याची आत्या, त्याचे मोठे बाबा मोठी आई आणि आम्ही 4 जण. तुमचं पोरग मी तुमचा नातून नाचून आम्ही समजे जण गेलतो. हा ना पाय असं सांगा लागते. आता कळलं समजे जण गेलते. बाली नव्हती आली का बाई आपली? नाही बाली नव्हती आली. असं हा दिनू गेलता ना बालीच्या घरी. दिनू मा घरी जे आली येत जाय की नाही तर चांगलं होतं मुले चाललो म्हणे बालीच्या घरी. हा दिनू बबड्या बोलले दिनू. ते दिनू डोक्यात राहते ना. हो का हो बबड्या गेलता, बबड्या राखी बांधायला गेलता ना. हा बबड्या गेलता. हो राखी बांधायला गेलता बबड्या बालीच्या घरी. हो हो माय बबड्या लय साजरा राहिला व काही तरात दिला नाही. हो ना मी तर म्हणून काय माहित बाई त्याचं खाय प्याचा भल्ला रोना आहे. लयच मीच काय ना खायले त्याला तेच म्हणू बाबू तू चाल मासा कर तर मी राहतो घरी, तू फालतू तरात दिशीन येले. इमली होती लागे सरिता होती जाऊ द्या काही देत नाही शांताबाई तरास. आम्ही दुसरं करून जो येले काही मिळालं माय तो लय मिचके आहे खायले. मग दिनूचं नाही टेन्शन. दिनू म्हणजे चटणी भाकरी दिली ना तरी दिनू आनंदाने खाते. बबड्याला तर तुम्ही पंचपक्वान वाढसान ना त्यात खोट काढ देतो. नाही व माय घरी काही जेवे इमलीच्या घरी जेवला सरिताच्या घरी काही नाही साजरं करतात. मा घरी तर तुला माहित आहे तरी बी जेवला मा घरी त्याच्या घरी जेवला. लागे तू याच्या आंधील्या दिवशी तर सरिता आलती त्याला बोलायला. तिचा भाऊ येऊन गेला तिने गुलाबजामुन केलते गेलता वाटते मग तिच्या घरी गुलाबजामुन खायला. हो साजरा राहिला काही घोर नाही. मोठा झाला ना आता कळते. आता अजून जा लागते माय आम्हाला ते योगिताच्या घरी तिच्या आईनं सांगलं.
माय बाई त्याच्या घरी काय माय का दौऱ्यावर दौरा चालू आहे माय बाई तू आता का गावात राहतं का ना राहत नाही साखर भेट करतो म्हणे तिची आई तर साखर भेटीले म्हटलं तुमच्या इनीले द्या मा काय काम आहे तर नाही म्हणत या आता आपलं इकडलं ना तर विभूच्या अंगचं लागेल तर ती आता अड्डेस संग होतो होतं तर तसं आहे की त्याच्या आईचा स्वभाव साजरा आहे ना तर या म्हणे आम्हा दोघी सासू नाही बोलावलं माय बाई हो का बरं आहे मग माय हिंडत चालू आहे ना बाबड्या आला रे लेक बालीच्या घरून वापस त्याची शाळा होती अभ्यास होता ओय कोणाला फोन लावा लागत होता बालीले बाबड्या आला धाडून दे म्हणा त्याले ते त्याचं ते ट्युशन पडते ना त्याचा अभ्यास हो आला 2 दिवस झाले आला झालं गेलं ते डोक्यातलं आता तुम्ही गेले तीर्थाले ते गेलं सगळं आता तो बबड्या आला का ते आठवलं बबड्या आल्यावर माघारी आला बरं ओत्तीच बसून गप्पा केले गेले बालीनं माहिती रव्याचे लाडू चिवडा दिलता बबड्या संग करून आणला त्यानं लगे खाऊ घातला भाजी बालूबाईन दिला करून खाल्लंय पण ते भुललं त्याला वाटलं तर बबड्या गेला आला की नाही आला फोन म्हणतात फोन लावा त्याले पण ते याद नाही राहून राहिली आता आता वय म्हातारपणाचं हायच बाई हाय एक घोर तरी कान घेऊन जर जागेवर आहेत अजून बरं आहे नाही तर म्हातारा लोकांना ऐकू जात नाही ना पण याद नाही राहून राहिली आहे की नाही आता बातच भुलतात अहो बातच भुलतात ना आता सकाळून पाहिलं नाही का शांताराम 2 घंट्याच्या उपर बसला असेल त्याच्याजवळ गोष्टी करत आणि म्हणत की शांताराम आला नाही का अजून घरी बबड्या आला त्याला माहित आहे बरं आला बालीनं लाडू दिले ते खाल्ला त्याला वाटत डोक्यात आलं बबड्या गेला त्याला बोला त्याचा अभ्यास राहिला ते त्याच्या डोक्यात जे असले तेच सांगतात ते आपलं नाही ऐकत मग असंच कोण राहिला आता आता काय आता बाई ते वयमानाचं चालतेच आहे आता ते तेवढंच हायच माय आता वय झालं की एक